नमस्कार. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एपिसोड 6 मध्ये आपण फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क म्हणजे काय आणि या मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये व त्यांच्या स्वरूपाबाबत माहिती घेतली. आजच्या एपिसोड 7 पासून आपण संविधानामधील पार्ट 3 फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क या महत्त्वाच्या भागात सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आर्टिकल 12 डेफिनेशन म्हणजेच व्याख्या, ज्यामध्ये स्टेट राज्य म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना समानता, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, शोषणाविरुद्धचा हक्क, शिक्षण, भाषा, संस्कृती आणि घटनात्मक उपाय असे काही मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. सोबतच या मूलभूत अधिकारांचं संरक्षण व्हावं यासाठी राज्यांवर काही कर्तव्य देखील लादलेली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये स्टेट म्हणजेच राज्य या शब्दाची व्याख्या दिलेली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विविध न्यायनिवाड्यांमधील विवेचनांद्वारे स्टेट राज्य या संज्ञेची व्याप्ती वाढवून विविध स्टॅट्युटरी आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडीज म्हणजेच वैधानिक आणि गैरवैधानिक संस्थांना राज्याच्या छत्राखाली आणलेलं आहे. संविधानाच्या पार्ट 3 ला सुरुवात करत असताना हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आर्टिकल 12 डेफिनेशन म्हणजेच व्याख्या ही केवळ भाग 3 मधील फंडामेंटल राईट्स यामध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदी लागू करण्याच्या उद्देशाने संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. कलम 12 स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपल्याला संविधानाच्या भाग 3 मध्ये काय काय आहे हे माहीत असलं पाहिजे. मागील एपिसोड 6 मध्ये आपण थोडक्यामध्ये पाहिलं आहे की संविधानाचा पार्ट 3 हा फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्कांच्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या मूलभूत हक्कांचा समावेश आहे हे देखील आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. मूलभूत हक्क हे समानता, भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, शोषणाविरुद्धचा हक्क, शिक्षण, भाषा, संस्कृती आणि घटनात्मक उपाय या नागरिकांच्या हक्कांना सुरक्षित करतात. अशा कोणत्याही मूलभूत हक्कांचं उल्लंघन सरकार किंवा शासन करू शकत नाही. या अधिकारांचं संरक्षण करण्याचं दायित्व सरकार, राज्य किंवा त्यांच्या प्राधिकरणांवर आहे. त्यामुळे इथं हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की नागरिकांना प्रदान करण्यात आलेले बहुतेक मूलभूत अधिकार हे खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्थांविरुद्ध क्लेम करता येत नाही, तर मूलभूत हक्क हे राज्य किंवा त्यांच्या विविध संस्था, प्राधिकरणांविरुद्ध क्लेम केले जाऊ शकतात. त्यामुळे स्टेट म्हणजेच राज्य हा शब्द अशा सर्व एजन्सी, संस्था किंवा प्राधिकरणांचा समावेश करण्यासाठी व्यापक संदर्भात वापरला गेला आहे, ज्यांच्या कोणत्याही कृतीमुळे नागरिकांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्यास अशा संस्थांकडून किंवा प्राधिकरणांकडून होणाऱ्या किंवा करण्यात येणाऱ्या उल्लंघनांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं. संविधानाच्या कलम 12 मध्ये त्या संदर्भात व्याख्या दिली आहे. राज्य किंवा स्टेट या शब्दाच्या व्याख्येमध्ये कोणकोणत्या संस्था येतात हे ठरवणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करता येईल. चला तर पाहूयात काय आहेत आर्टिकल 12 मध्ये राज्य, स्टेट या शब्दाची व्याख्या करण्याची गरज आणि उद्देश. भारतीय संविधानानुसार कल्याणकारी समाजाची स्थापना करणं हा राज्याचा उद्देश आहे. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळवून नवीन भारत देशाचा निर्माण करताना कल्याणकारी देश निर्माण व्हावा ही संविधान निर्मात्यांचं स्वप्न होतं, ज्यामध्ये नागरिकांचे मूलभूत हक्कांद्वारे हितरक्षण आणि संरक्षण सुनिश्चित होईल. संविधानाने सरकारवर नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाचं दायित्व लादलं. तसंच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीच्या रूपात राज्यावर सकारात्मक कर्तव्य देखील लादलेली आहेत. फंडामेंटल राईट्स हे संविधानाच्या भाग 3 मध्ये आहेत, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्य धोरणांची निर्देशक तत्व ही संविधानाच्या भाग 4 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे राज्य या शब्दाचा अर्थ परिभाषित करणं महत्त्वाचं आणि आवश्यक बनतं. भारतीय संविधानांतर्गत राज्याची व्याख्या संविधानाच्या भाग 3 मधील आर्टिकल 12 अंतर्गत करण्यात आलेली आहे. 1951 मधील PD श्यामदासानी विरुद्ध सेंट्रल बँक ऑफ इंडिया या केसमध्ये याचिकाकर्त्याचे काही शेअर्स सेंट्रल बँक ऑफ इंडिया हिने याचिकाकर्त्याने घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी विकले.
त्यामुळं आर्टिकल 19 आणि 31चं उल्लंघन होत आहे असा पवित्रा घेत याचिकाकर्त्याद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. ही याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की याचिकाकर्त्याच्या अधिकारांचं उल्लंघन खासगी बँकेनं केलेलं असल्यामुळं याचिकाकर्त्याला अशा प्रकारे आर्टिकल 32 अन्वये दाद मागता येणार नाही. आर्टिकल 32 नुसार फक्त अशा प्रकरणांमध्ये दाद मागितली जाऊ शकते ज्यामध्ये राज्याने मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं असेल. खासगी पक्षकाराविरुद्ध जर दाद मागायची असेल तर ती उपलब्ध ऑर्डिनरी लॉज म्हणजेच सामान्य कायद्यानुसार मागता येते. अलीकडच्या 2023 मधील कौशल किशोर विरुद्ध यूपी सरकार या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की नागरिक मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्याबद्दल राज्य तसंच खासगी संस्थांविरुद्ध दाद मागू शकतात. राज्य या शब्दाची व्याख्या करताना हे लक्षात घेणं महत्वाचं आणि आवश्यक आहे की मूलभूत अधिकारांचं उल्लंघन राज्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे करू शकतं. प्रत्यक्ष उल्लंघनाच्या बाबतीत सरकार आपल्या लेजिस्लेटिव्ह किंवा इतर अधिकारांद्वारे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतं, तर अप्रत्यक्ष उल्लंघनाच्या बाबतीत राज्याच्या वतीने काम करणाऱ्या एजन्सी, संस्था, प्राधिकरण आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं जातं. अशा प्रकारे राज्याच्या कोणत्याही मनमानी कृतीमुळे नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होण्यापासून संरक्षण करण्यासाठी राज्य या शब्दाचा इथे सर्वसमावेशक पद्धतीनं अर्थ लावणं आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेत काही मूलभूत कर्तव्य देखील नमूद केली आहेत जी नागरिकांनी पाळणं आवश्यक आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे आर्टिकल 51A अंतर्गत संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रध्वजाचा आदर करणं, भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचं रक्षण करणं आणि सांस्कृतिक वारशांचं जतन करणं अशी काही मूलभूत कर्तव्य आहेत. कोणती आहेत ही मूलभूत कर्तव्ये याबाबत आपण येणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर लवकरच जाणून घेऊयात आर्टिकल 12 डेफिनेशन व्याख्या. In this part, unless the context otherwise requires, the state includes the government and the Parliament of India and the government and the legislature of each of the states and all local or other authorities within the territory of India or under the control of government of India. मराठीमध्ये व्याख्या समजून घेऊयात. या भागात संदर्भानुसार आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन आणि विधिमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरण यांचा समावेश आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर राज्य किंवा स्टेट या शब्दाच्या व्याख्येमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. पहिला, गव्हर्नमेंट अँड पार्लियामेंट ऑफ इंडिया, भारताचं सरकार आणि संसद. दुसरं, गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ ईच स्टेट, प्रत्येक राज्याचं सरकार आणि विधानमंडळ. 3, ऑल लोकल ऑर अदर ऑथॉरिटीज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया, भारताच्या हद्दीतील सर्व स्थानिक किंवा इतर प्राधिकरण. चौथं, all local and other authorities who are under the control of government of India, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील असलेले सर्व स्थानिक आणि अन्य प्राधिकरण. या आर्टिकलमध्ये प्रामुख्याने सरकार, मग ते केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, संसद आणि राज्य विधानमंडळ, स्थानिक आणि अन्य प्राधिकरण, भारताचा प्रदेश आणि भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली अन्य प्राधिकरण या घटकांबाबत सांगितलं गेलेलं आहे. आता जाणून घेऊयात या प्रत्येक घटकामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते. पार्लियामेंट, संसद. संसद ही भारताची राष्ट्रपती, संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा, संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभा यांचं मिळून बनलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ, हे ते मंडळ किंवा तो भाग आहे जी विधानमंडळाने पारित केलेली कायदे आणि सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करतं. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, कॅबिनेट मंत्री, पोलीस, नोकरशहा, अधिकारी वर्ग इत्यादींचा समावेश होतो. विधिमंडळ, लेजिस्लेचर,
विधिमंडळ ही सरकारची एक महत्त्वाचं मंडळ किंवा भाग आहे जी कायदे बनवतं. प्रत्येक लोकशाही राज्यामध्ये विधिमंडळाला विशेष आणि महत्त्वाचं स्थान आहे. ही लोकांनी निवडून दिलेली लोकप्रतिनिधींची सभा असते आणि ती राष्ट्रीय जनमत आणि लोकांच्या शक्तीचं प्रतिनिधित्व करते. गव्हर्नमेंट, सरकार. आपल्याला माहीतच आहे की देशाचा कारभार केंद्र सरकारमार्फत चालवला जातो, तर राज्यांचा कारभार राज्य सरकारमार्फत चालवला जातो. यामध्ये केंद्रीय स्तरावर पार्लिमेंट, संसद, एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ आणि लेजिस्लेचर, विधानमंडळ हे 3 प्रमुख स्तंभ आहेत. लोकसभा आणि राज्यसभा मिळून विधानमंडळ बनतं. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात आणि ते त्यांच्या अधिकारांचा वापर थेट किंवा त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत करतात. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा स्तरावरील अनेक दिवाणी, फौजदारी न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय मिळून न्यायव्यवस्था तयार होते. राज्य विधानमंडळ, स्टेट लेजिस्लेचर. राज्य स्तरावर विधानमंडळ असतं, त्यात राज्य विधानसभा आणि विधान परिषदेचा समावेश असतो. लोकल अथॉरिटीज, स्थानिक प्राधिकरण. जनरल क्लॉजेस ऍक्ट 1897 च्या कलम 3 सबक्लॉज 31 अनुसार स्थानिक प्राधिकरण म्हणजे म्युनिसिपल कम्युनिटी, डिस्ट्रिक्ट बोर्ड, कमिशनर किंवा अन्य प्राधिकरण जी कायदेशीररित्या सरकारद्वारे नगरपालिका किंवा स्थानिक निधीच्या नियंत्रणाखाली किंवा व्यवस्थापनामध्ये नियुक्त केले जाते. स्थानिक प्राधिकरण या शब्दात खालील गोष्टींचा समावेश होतो. लोकल गव्हर्नमेंट, स्थानिक शासन. 7व्या अनुसूचीच्या यादी 2 मधील एंट्री 5 नुसार स्थानिक शासन यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्राम प्रशासनाच्या उद्देशाने महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सुधारणा ट्रस्ट, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट, जिल्हा मंडळ, डिस्ट्रिक्ट बोर्ड, खान सेटलमेंट प्राधिकरण आणि इतर स्थानिक प्राधिकरण, लोकल ऑथॉरिटीज यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत. अजित सिंग विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणामध्ये स्थानिक प्राधिकरण या शब्दाच्या अर्थामध्ये ग्रामपंचायतीचाही समावेश करण्यात आलेला आहे. अदर ऑथॉरिटीज, अन्य प्राधिकरण. कलम 12 मध्ये नमूद अन्य प्राधिकरण या शब्दाची व्याख्या कुठेही केली गेलेली नाही, ना राज्यघटनेत, ना जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये किंवा इतर कोणत्याही कायद्यामध्ये. त्यामुळे अन्य प्राधिकरणांबाबत विवेचन करताना चांगलीच अडचण निर्माण झालेली असून त्याबाबत न्यायालयीन मतमतांतर आहेत. सरकारची कार्य किंवा कामे एकतर सरकारी विभाग आणि अधिकारी किंवा विभागीय रचनेच्या बाहेर अस्तित्वात असलेल्या स्वायत्त संस्थांद्वारे केली जाऊ शकतात. अशा स्वायत्त संस्थांमध्ये कंपन्या, कॉर्पोरेशन्स इत्यादींचा समावेश असू शकतो. तर राज्याच्या कार्यक्षेत्रात कोणती अन्य प्राधिकरणे येतात हे ठरवण्याच्या उद्देशाने हेतूने न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वस्तुस्थिती आणि परिस्थितीनुसार अनेक निवाडे दिलेले आहेत. मद्रास विद्यापीठ विरुद्ध शांताबाई या केसमध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एज्युडिक्टम जनरिस म्हणजेच ऑफ द लाईक नेचर हे तत्व विकसित केलं. याचा अर्थ असा की केवळ तेच अधिकारी अन्य प्राधिकरणांच्या अंतर्गत येतात जे सरकारी किंवा सार्वभौम कार्य करतात, ज्यामध्ये नॅचरल किंवा ज्युरिस्टिक पर्सनचा समावेश असू शकत नाही. उदाहरणार्थ विना अनुदानित विद्यापीठ. उजम्माबाई विरुद्ध यूपी या प्रकरणामध्ये न्यायालयाने अन्य प्राधिकरणांबाबत मद्रास विद्यापीठ विरुद्ध शांताबाई या प्रकरणातील रिस्ट्रिक्टिव्ह स्कोप नाकारला आणि असं नमूद केलं की अन्य प्राधिकरणांचा अर्थ लावताना एज्युडिक्टम जनरिस या तत्वाचा अवलंब केला जाऊ शकत नाही. तर राजस्थान विद्युत मंडळ विरुद्ध मोहनलाल या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलं की अन्य प्राधिकरणांमध्ये घटनेने किंवा कायद्याने निर्माण केलेल्या सर्व प्राधिकरणांचा समावेश असेल ज्यांना कायद्याने अधिकार दिले आहेत. अशा वैधानिक प्राधिकरणाला सरकारी किंवा सार्वभौम कार्य पार पाडणे आवश्यक नाही. न्यायालयाने याकडे देखील लक्ष वेधलं की प्राधिकरणाला दिलेली पॉवर व्यावसायिक स्वरूपाची आहे की नाही हे महत्त्वाचं नाही. पुढे पाहूयात भारताचा प्रदेश, टेरिटोरी ऑफ इंडिया. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 1 सबक्लॉज 3 मध्ये असं म्हटलं गेलं आहे की भारताच्या प्रदेशामध्ये राज्यांचे प्रदेश, पहिल्या अनुसूचीमध्ये असलेले केंद्रशासित प्रदेश आणि भारत अधिग्रहित करू शकेल असे इतर प्रदेश यांचा समावेश असेल. मस्तान साहिब विरुद्ध चीफ कमिशनर या खटल्यात न्यायालयाने असं उद्धृत केलं की कलम 12 च्या अनुषंगाने भारताचा प्रदेश म्हणजेच
आर्टिकल 1 सबक्लॉज 3 मध्ये परिभाषित केल्यानुसार भारताचा प्रदेश असेल. भारत सरकारचं नियंत्रण, कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कलम 12 नुसार सरकारचं नियंत्रण याचा अर्थ असा नाही की प्राधिकरण सरकारच्या पूर्ण निर्देशाखाली, नियंत्रणाखाली असावं. याचा अर्थ एवढाच की प्राधिकरणाच्या कामकाजावर सरकारचं काही प्रकारचं नियंत्रण असलं पाहिजे. केवळ प्राधिकरण ही वैधानिक संस्था आहे याचा अर्थ ती राज्य आहे असा होत नाही. वैधानिक तसंच गैरवैधानिक दोन्ही संस्थांना सरकारकडून आर्थिक संसाधनं मिळत असतील आणि सरकारचं त्यावर व्यापक नियंत्रण असेल तर अशा संस्थांना, प्राधिकरणांना राज्य मानलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ दिल्ली परिवहन महामंडळ, ONGC आणि विद्युत मंडळ यांचं स्टेट म्हणून समावेश होतो. परंतु NCERTचा स्टेट म्हणून समावेश होत नाही, कारण याला सरकारकडून मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा केला जात नाही किंवा सरकारचे NCERT वर व्यापक नियंत्रण नाही. आता पाहूयात न्याय व्यवस्थेचा स्टेट किंवा राज्य यामध्ये समावेश होतो की नाही. संविधानाच्या आर्टिकल 12 मध्ये न्यायपालिकेची, ज्युडिशियरीची विशिष्ट व्याख्या दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयांना एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर अशा प्रकरणांमध्ये निर्णय सुनावण्याचा अधिकार मिळतो. दुसरीकडे असंही निदर्शनास आलं आहे की न्यायालयांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेत दिलेले आदेश मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारे म्हणून नियमितपणे त्यांना आव्हान देखील दिलं जातं. या प्रश्नाचं उत्तर न्यायालयांच्या ज्युडिशियल म्हणजेच न्यायिक आणि नॉन ज्युडिशियल म्हणजेच गैर न्यायिक कामांमधील फरकांमध्ये आहे. जेव्हा न्यायालय त्यांची नॉन ज्युडिशियल कार्य पार पाडत असतात तेव्हा ते राज्याच्या व्याख्येत येतात आणि जेव्हा न्यायालय त्यांची ज्युडिशियल कार्य करतात तेव्हा ते राज्याच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे न्यायालयाचे ज्युडिशियल डिसिजन म्हणजेच न्यायिक निर्णयाला मूलभूत अधिकारांचं उल्लंघन म्हणून आव्हान दिलं जाऊ शकत नाही. याची इथं दखल घेणं आवश्यक आहे. परंतु एखाद्या प्रशासकीय निर्णयाला किंवा न्याय व्यवस्थेने केलेल्या नियमाला मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारं म्हणून आव्हान दिलं जाऊ शकतं. नरेश श्रीधर मिरजकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने असं मानलं की कॉम्पिटंट ज्युरिडिक्शन असलेल्या न्यायाधीशाने किंवा त्याच्या समोर आणलेल्या प्रकरणाच्या संदर्भातील दिलेला न्यायिक निर्णय, ज्युडिशियल डिसिजन नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करू शकत नाही, कारण न्यायालयासमोर आणलेल्या पक्षांमधील वादावर निर्णय घेणं हा न्यायालयीन निर्णयाचा उद्देश आहे आणि त्याहून अधिक काही नाही. त्यामुळे अशा न्यायालयीन निर्णयांना कलम 13 अन्वये आव्हान देता येणार नाही. संविधानानुसार नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकारांची व्याप्ती ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे. या अधिकाराचा वापर करताना न्यायालय काही वेळेस काही चुका देखील करू शकतात. तथापि मूलभूत अधिकारांचा अर्थ लावताना न्यायालयांनी केलेल्या अशा चुका या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्यासारखं होणार नाही. न्यायालयांच्या अशा निर्णयाविरुद्ध रीट अधिकार क्षेत्रात दाद मागितली जाऊ शकत नाही. अशा न्यायिक निर्णयांविरुद्ध अपीलीय न्यायालयासमोर रिव्ह्यू किंवा अपील करता येतं. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यास पीडित पक्ष रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतो. हे लक्षात घेण्यासारखं आहे की मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याच्या आधारावर केवळ न्यायालयांच्या निर्णयांना आव्हान दिलं जाऊ शकत नाही. तथापि क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी जसं की न्यायाधिकरण म्हणजेच ट्रिब्युनल यांनी आपले ज्युरिडिक्शन ओलांडलं किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राचा योग्य वापर करण्यात अयशस्वी झाल्यास पीडित पक्ष मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याच्या आधारावर अशा ट्रिब्युनलच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतं. अशा प्रकारे ट्रिब्युनल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी यांच्या निर्णयांना रीट अधिकार क्षेत्रात आव्हान दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारे भारतामध्ये प्रामुख्याने एकच एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. हे लक्षात घेऊन राज्य या शब्दाच्या अर्थामध्ये न्याय व्यवस्थेचा समावेश न करण्याची भूमिका न्याय आहे. त्यामुळे एखाद्या न्यायालयाच्या निर्णयाला अपीलीय न्यायालयासमोर आव्हान दिलं जाऊ शकतं, ज्याद्वारे पीडित व्यक्ती न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागू शकते. अशा प्रकारे आर्टिकल 12 हा केवळ संविधानाच्या पार्ट 3 मधील फंडामेंटल राईट्स मध्ये समाविष्ट केलेल्या
तरतुदी लागू करण्याच्या उद्देशाने संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे इथं प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 8 मध्ये आपण संविधानाच्या पार्ट 3 मधील आर्टिकल 13 लॉज इनकन्सिस्टंट विथ और इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 8 ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.